श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2026मध्ये अक्षय तृतीया कधी असणार आहे, अक्षय तृतीयेची जी पूजा आहे तर ती कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, या पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे, या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत, कोणत्या वेळेमध्ये आपण पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाही. 99% लोकांना माहिती नसतं आणि याच वेळेमध्ये जर पूजा केली तर त्यांचं कोणतं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होणार नाही. उलट आपल्या मागे अडचणी, संकट जे आहेत तर ती लागतील. यामुळं ही पूजा आपण कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आपण पूजा करताना टाळायच्या आहेत, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच अक्षय तृतीयेचा जो सण आहे तर तो नेमका 19 एप्रिलला की 20 एप्रिलला कधी साजरा करायचा आहे, याची देखील आपण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे बघा, ही जी माहिती आहे तर ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अक्षय तृतीयेचा सण बघा, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जात असतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान आणि पुण्यकर्म केल्यास त्याचं अक्षय म्हणजे अनंत काळ टिकणाऱ्या पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. शास्त्रामध्ये ही तिथी युगादी तिथी म्हणून देखील ओळखली जाते. म्हणजेच या दिवशी नवीन युगाची सुरुवात झाली. त्यामुळे एक 3.5 मुहूर्तांपैकीच हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळंच या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता वाहन, मालमत्ता, सोने चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जात असतं. आणि अशा या पवित्र सणांच्या तारखेबाबतच आपल्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की हा सण कोणत्या दिवशी साजरा करावा, 19 एप्रिल की 20 एप्रिल. तर अक्षय तृतीया हा अबुज मुहूर्त म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. कारण हा जो दिवस आहे तर तो सर्व दोषांचा नाश करणारा दिवस मानला जातो. या दिवशी दिवसभर शुभ कार्यही करता येत असतात. या तिथीपासूनच बघा, सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगाच्या प्रारंभाची गणना केली जाते. या दिवशी गंगा नदी पृथ्वीवरती अवतरित झाली अशी देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुरामांचा जन्म देखील झाला होता. म्हणून ही परशुराम जयंती म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जात असतो. या दिवशी दानाला आणि स्नानाला एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे. या दिवशी आपण आपल्या कुवतीप्रमाणे बघा, जलपात्र, गूळ, वस्त्र, मातीचे भांडे हे दान केलं तर त्याचं अक्षय स्वरूपामध्ये पुण्य आपल्यास प्राप्त होत असते. हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो. या दिवशी त्यांची जर विधिवत पूजा केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. त्यासोबतच पितरांना देखील समर्पित आहे. या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावाने तर्पण, स्नान आणि इतर धार्मिक जी कार्य जे आहेत तर ते केली तर उत्तम फळ आपल्याला मिळत असतं. अशा या पवित्र तिथीची सुरुवात बघा, आपल्या हिंदू पंचांगानुसार 19 एप्रिलला रविवारी सकाळी 10:50 तृतीया तिथी सुरू होणार आहे आणि ती तिथी 20 एप्रिलला सोमवारी सकाळी 7:28 तृतीया तिथीची समाप्ती होणार आहे. यावर्षी तृतीया तिथी जरी 19 आणि 20 एप्रिल या 2 दिवशी जरी असली तरी बघा, पूर्वबाह्य काळात येत असली तरी ती 20 एप्रिलला सोमवारी 3 मुहूर्तांपेक्षा कमी कालावधीची आहे. आणि त्यामुळंच 19 एप्रिलला रविवारी 10:50 नंतरनं
सुरू होऊन ती संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळं याच दिवशी अक्षय तृतीया ही साजरी केली जाणार आहे. आता पाहूयात या दिवशी पूजा कशी करावी. या दिवशी बघा आपण लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं, स्वच्छ कपडे घालावीत, देवांची पूजा करून घ्यावी. आपल्या देवघरामध्ये जर भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर तो एका चौरंगावरती पिवळं कापड अंथरून त्याच्यावरती ठेवावी. मूर्तीची स्थापना करावी. मूर्ती असतील तर आपल्याला बघा सुरुवातीला गंगाजलानं अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतरनं त्या चौरंगावरती मूर्ती ठेवायच्या आहेत. हळदी कुंकू, चंदन, पिवळी फुले, तुळशीची पाने अर्पण करायची आहेत. भगवान विष्णूंना साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्याच्यावरती एक तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर बघा पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं, पितरांचं तर्पण करावं. त्यासोबतच बघा आपण ही पूजा करून झाल्यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यासोबतच लक्ष्मी मंत्राचा सुद्धा जप करावा. या दिवशी जमलंच तर सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 पूजेचा उत्तम शुभमुहूर्त आहे. तर याच वेळेमध्ये तुम्ही जमलं तर पूजा आवर्जून करायचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी बघा जो राहुकाळ आहे तर तो दुपारी 4:51 सुरू होऊन तो सायंकाळी 6:26 समाप्त होणार आहे. या दिवशी राहुकाळात कोणतंही शुभ काम किंवा पूजा पाठ केले जात नाहीत. त्यामुळं बघा अक्षय तृतीयाची जी पूजा आहे तर ती या वेळेमध्ये आपण अजिबात चुकूनही करायची नाही. किंवा नवीन वस्तूंची खरेदी, दानधर्म देखील या राहुकाळामध्ये करू नका. जर तुम्ही या चुका केल्या तर त्याचं कोणतंच पुण्य आपल्याला प्राप्त होणार नाही. असं म्हणतात बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणती पण पूजा जी आहे तर ती केली म्हणजेच माता लक्ष्मीची, भगवान श्री हरी विष्णूंची, तर त्यांचं जे आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला अखंड अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होत असतात. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपण ही जी पूजा आहे तर ती शुभ वेळेमध्येच करणं अतिशय शुभ ठरणार आहे. म्हणून आपल्याला ही जी पूजा आहे तर ती बघा सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 हा जो उत्तम काळ आहे तर या काळामध्ये पूजा करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तर आजची माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत महत्त्वपूर्ण तर ते तुम्हाला पाहायला मिळतील.